एनडीएची बैठक पुढे ढकलली। महाराष्ट्र संदर्भामध्ये बैठकीत होणार होती चर्चा। जागा वाटपासंदर्भात लवकरच बैठक होण्याची शक्यता। डॉक्टर मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस छाननी समितीची बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतीश पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित। महाविकास आघाडीची यादी उद्या जाहीर होईल। छाननी समितीची बैठक संपन्न झाली असून उद्या निर्णय होईल। नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती। आज उद्धव ठाकरे बुलडाण्याच्या दौऱ्यावर दुपारी जिजाऊ जन्मस्थळाला भेट देऊन सिंदखेड राजा येथे घेणार जनसंवाद मेळावा। अमित शहांसोबतच्या भेटीमध्ये राज ठाकरेंकडून 2 जागा मनसेला देण्यात येण्याचा प्रस्ताव। 1 जागा निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहांचं स्पष्टीकरण। राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये सकारात्मक चर्चा। बाळा नांदगावकर यांची माहिती। शिवाय मनसेला कोणत्या जागा द्याव्यात यावरती वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं। राज ठाकरेंचं संघटन कौशल्य चांगलं, ते महायुतीमध्ये आल्यावरती नक्कीच फायदा होईल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी येत असतील तर स्वागत। भाजपचे नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। राज आणि शहांच्या भेटीवरती उद्धव ठाकरेंची टीका। राज ठाकरे नेहमी आपली भूमिका बदलतात। अमित शहांच्या भेटीनंतर खासदार अरविंद सावंत यांचा राज ठाकरेंना टोला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीमध्ये येण्याची शक्यता। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरच राज ठाकरे चालतात। मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। उन्मेष पाटील यांचं तिकीट कापल्यानं नाराजी नाट्य। भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उन्मेष पाटील गैरहजर राहिल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावासंदर्भात चर्चा। धैर्यशील मोहिते पाटील यांची करमाळा तालुक्यातून प्रचाराला सुरुवात। मोहिते पाटील प्रचारासाठी बाहेर पडल्यानं शरद पवार कोणाची उमेदवारी जाहीर करणार याकडे लक्ष। ज्योती मेटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। ज्योती मेटेंनी बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळवण्याची शक्यता। तेली समाजाचे नेते राजेश बेले यांचा वंचितमध्ये प्रवेश। पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राजेश बेले यांचं चर्चेतलं नाव। लोकसभेच्या जागा वाटपावरून मुंबईमध्ये संजय निरुपम आणि प्रिया दत्त यांच्यामध्ये नाराजी नाट्य सुरू। दहिसर पूर्वेमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। विजय शिवतारेंना समज द्या, अन्यथा राष्ट्रवादी मावळ लोकसभेमध्ये महायुतीचा धर्म पाळणार नाही। अजित पवार गटाकडून शिवतारेंवरती हल्लाबोल। सोलापूरच्या जागेवरती प्रणिती शिंदे यांना पक्षामध्ये घेण्यासाठी भाजपकडून शेवटपर्यंत प्रयत्न। काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची माहिती। मात्र मी मनानं मजबूत, सुशील कुमार शिंदे यांची प्रतिक्रिया। सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितनं पाठिंबा दिला किंवा नाही दिला तरी फरक पडणार नाही। काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची प्रतिक्रिया। गेल्या 1.5 वर्षांपासून एसीबीच्या माध्यमामधून आमदार राजन साळवी आणि कुटुंबियांची चौकशी सुरू। माझ्यावरती जर कोणाचा राग असेल तर कारवाई करू शकता, पण कुटुंबाला त्रास देऊ नका, साळवींची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून मी 2.5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येणार। खासदार विनायक राऊत यांचा दावा। भाजपकडून पुण्यामध्ये आचारसंहितेचा भंग। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप। पक्षचिन्हाचा प्रचार केल्याचा काँग्रेसचा आरोप। आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। भाजपचे पदाधिकारी हेमंत रासने यांची धंगेकरांवरती टीका। खासगी इमारतीवरती फ्लेक्स बॅनर असल्यावरती आचारसंहितेचा भंग होत नाही, रासने यांची प्रतिक्रिया। माढा लोकसभेमध्ये चांगला विकास। शरद पवारांपासून दूर गेलेले काही लोक परत येण्याची शक्यता। शेकापचे नेते जयंत पाटील यांची माहिती। साताऱ्याच्या वाईमध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। शरद पवारांच्या पाठीशी उभे राहा, हातामध्ये हात द्या आणि तुतारी वाजवा, खासदार श्रीनिवास पाटील यांचं मतदारांना आवाहन। भिवंडीमध्ये भंगाराच्या गोदामाला आग। आगीमध्ये 4 भंगार गोदाम आणि 4 दुकानं जळून खाक।
वलपाडा परिसरातली घटना. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवरती तब्बल 4 तासांनंतर नियंत्रण मिळवलं. आगीचं नेमकं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये. ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची तडकाफडकी बदली. मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली. अभिजित बांगर 3 वर्षांपासून अधिक काळ ठाणे जिल्ह्यामध्ये होते कार्यरत. मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची बदली. व्यवस्थापकीय संचालक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे या पदावरती करण्यात आली बदली. लखन भैया बनावट एन्काउंटर प्रकरणामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप. 3 आठवड्यांमध्ये शर्मांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे आदेश. यवतमाळमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच मुंबईकरांना उन्हाचा तडाखा अनुभवण्याची वेळ. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. हवामान विभागाने दिला होता ऑरेंज अलर्ट. वर्ध्याच्या पवनार येथे वादळी वाऱ्यासह गारपीट. गारपिटीनं शेतमालाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रेही उडाले. वर्ध्यात गारपिटीच्या पावसाचा तडाखा. उन्हाळी पिकासह शेती पिकांचं मोठं नुकसान. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नागपुरात जोरदार पाऊस. सलग 3 दिवस नागपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट. अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला फटका बसण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे लोणी आणि दारव्हा तालुक्यातील शेतमालाचं नुकसान. संजय राठोड यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. एकनाथ खडसेंची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोकसभा निवडणुकीमधून माघार. आमदार रोहित पवार यांची माहिती. महायुतीकडून गडचिरोली लोकसभेसाठी उमेदवारी संदर्भात अजूनही अनिश्चितता. ही जागा राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांना दिली जाणार असल्याची चर्चा. चर्चेमुळे खासदार अशोक नेते यांचे समर्थक सध्या आक्रमक. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. यावेळी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण. परभणीमध्ये 750 मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल. 24 फेब्रुवारीला झालेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर गुन्हे दाखल. पोलिसांची ही दडपशाही खपवून घेणार नाही. मराठा बांधवांचा इशारा. भंडाऱ्याच्या कोथुर्णा गावातील वाळू डेपोला ग्रामस्थांचा विरोध. जलसमाधी करायचा दिला प्रशासनाला इशारा. डेपो रद्द करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून आंदोलन सुरू. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 100 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त. इंडोनेशिया आणि थायलंडच्या महिलांना तस्करी प्रकरणामध्ये अटक. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील कुकुडणे या परिसरामध्ये विदेशी मद्याचा साठा जप्त. दुचाकीवरून केली जात होती अवैध वाहतूक. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील कोलामार्का पर्वतांमध्ये गोळीबार. C60 दलाचा समावेश असलेल्या पथकावरती नक्षलवाद्यांकडून गोळीबार. 4 नक्षलवाद्यांचा खात्मा. गोळीबाराच्या ठिकाणावरून नक्षलवादी साहित्य आणि सामानही जप्त. हळद शिजवायच्या कुकरचा स्फोट होऊन 16 वर्षीय तरुण ठार. हिंगोली जिल्ह्यातल्या टेंभुर्णामधली घटना. बीडच्या गेवराईमध्ये सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 3घांना अटक. 2 लाख रुपयांचं सोनं लुटणाऱ्यांना गेवराई पोलिसांकडून पाठलाग करत अटक. या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू. समृद्धी महामार्गावरती वाशिमच्या कारंजाजवळ वेल्डिंगचं काम सुरू असताना लागली आग. जवळपास 1 लाखाचं नुकसान. भिवंडी शहरातील जब्बार कंपाऊंड परिसरामध्ये कचऱ्याला आग. आगीमुळे पार्क करून ठेवलेल्या कारला अचानक आग लागल्यानं कार पूर्णतः जळून खाक. भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरामध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग. अग्निशमन विभागाकडून आगीवरती मिळवलं नियंत्रण. मुंबईच्या बोरिवलीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावरती विनयभंगाचा आरोप. संजय सिंघन यांनी आढावा बैठकीमध्ये महिला उपशाखा प्रमुखाचा विनयभंग केल्याचा आरोप. नाशिकच्या मालेगावमध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून मतदान केंद्राची पाहणी. यावेळी मालेगावमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती.
कोल्हापुरात स्वीप अंतर्गत 10,495 विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी. नॅशनल रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक रेकॉर्डमध्ये नोंद. मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. शिराळा तालुक्यातील रिळे गावामध्ये सोन्याच्या वस्त्र्यांना होतीये दाढी. 8 तोळ्याच्या सोन्याच्या वस्त्रा पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी ग्राहकांची रीघ. माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू IPL मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार. स्टार स्पोर्ट्सची माहिती. पंजाबमधील लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्धू कमी दिसणार असल्याची चर्चा. IPLच्या आगामी हंगामासाठी हार्दिक पंड्या मुंबईच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार. रोहित शर्मा नेहमी माझा मार्गदर्शक. हार्दिक पंड्याची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या संघर्षामुळे सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स 2024 ची परीक्षा पुढे ढकलली. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे प्रिलिम्स परीक्षा 16 जून तर मुख्य परीक्षा 20 सप्टेंबर पासून. केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा. बिहारमध्ये तिकीट नाकारल्यामुळे राजीनामा. पक्षाप्रती अन्याय झाला. पारस यांची प्रतिक्रिया. केंद्रीय पंजाब विद्यापीठामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल डिलीटनं सन्मानित. बँक ऑफ इंडियाच्या नव्यानं गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा निर्णय. बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज 8.3% इतक्या कमी दरात दिलं जाणार. 31 मार्चपर्यंत राबवणार ही योजना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.